नमस्कार, मी तुम्हाला काल सांगितलेलं की आज आम्ही आंबा घाटात जाणार आहोत। आज जागतिक व्याघ्र दिन आहे, तर महाराष्ट्र वन विभागाचे सगळे ऑफिसर्स तिकडे येणार आहेत आणि आमची मैत्रीण राणी प्रभुलकर इथं तिथे स्पीच आहे, त्याबरोबर सदाफ कडवेकर आहेत, ते आम्हाला ह्या फंक्शनसाठी इथे घेऊन आलेत। त्यांनीच आम्हाला इन्व्हिटेशन दिलं। आम्ही पण 2-4 महिन्यापासून वाघांवर त्यांच्याबरोबर थोडासा अभ्यास करून एक डॉक्युमेंटरी बनवायचं काम चालू आहे आमचं, आणि त्यासाठी आज आम्ही त्या मीटिंगला म्हणजे त्या कार्यक्रमाला चाललो आहे। ह्याच्या आधी मी कधीच महाराष्ट्र वन विभागाचा कुठचाही कार्यक्रम अटेंड केला नव्हता। आज फर्स्ट टाइम आम्ही चाललो आहे। मलाही खूप आनंद आहे आणि बरंही वाटतं की त्यांनी आम्हाला ती संधी दिली। तर चला आपण आता थेट कार्यक्रमात जाऊ। बाय। आज आम्ही जिथे जात आहोत तिथे वन विभाग व काही वन्यजीव अभ्यासक सह्याद्री वन्यजीव कॉरिडॉरमध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी काम करत आहेत। यात प्रमुख नाव म्हणजे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनचे बायोलॉजिस्ट गिरीश पंजाबी सर। ते 2010 ते 2020 या मोठ्या कालावधीत वाघांसाठी काम करत आहेत व त्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळणार आहे व आम्ही त्यांना आमच्या डॉक्युमेंटरी बद्दल बोलणार आहोत। चला तर मग आपण पोहोचूयात महाराष्ट्र व्याघ्र दिन कार्यक्रमात। वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट आणि वन विभागानं कॅमेरा ट्रॅपद्वारे केलेल्या मोजणीनुसार कोकण ते चांदोली अभयारण्याच्या पट्ट्यात 12 वाघांची नोंद झाली आहे। यातला महत्त्वाचा व सकारात्मक भाग म्हणजे यात बछड्यांचाही समावेश आहे। तर असं हे आपलं कोकणातलं समृद्ध जंगल वाचलंच पाहिजे। तुम्हाला माहिती आहे का, ज्या जंगलामध्ये वाघ असतो ना ते जंगल समृद्ध मानलं जातं, कारण वाघ अशा जंगलात राहतो ज्या जंगलामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविध प्रकारची वन्यजीवन प्राणी वनस्पती तिथली जागा ही त्याला खूप चांगली वाटते आणि तेव्हाच तो त्या जागी देतो। तर असं हे वन विभागाचं काम आहे आणि आपण याचा नक्कीच एक भाग बनू। तर चला व्याघ्र दिनाला। शेतामध्ये येणारे सांबर डुक्कर यांची संख्या सुद्धा नॅचरली कमी केलेली आहे। नेक्स्ट, आणि मग जे 2 टायगर्स रिपोर्ट झाले जे आपलं नेटवर्क ऑफ इन्फॉर्मर्स आहेत चिपळूण, खेड आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये, तर त्यांच्याकडून मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार हे टायगरचा प्रेझेन्सही आपल्याला त्या भागातून कळला। हा घाटमाथ्यावरचा टायगर आहे। नेक्स्ट,